सरत्या वर्षाला निरोप देत असताना आपण वर्षभरात शहरात घडलेल्या काही घटनांना उजाळा देणार आहोत. शहरात अनेक गुन्हे घडले, मात्र त्यापैकी काही घटना इतक्या मोठ्या होत्या की शहरातील काही घटनांची दखल थेट देशभरातून घेतली गेली. चला तर पाहूयात वर्षभरात घडलेल्या या घटना. शरद मोहोळ हत्या. 5 जानेवारी 2024 कोथरूडमध्ये मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झाडत शरद मोहोळ याचा खून केला होता. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी शरद मोहोळ घराबाहेर पडले आणि अवघ्या काही मिनिटात त्यांच्यावर गोळीबार झाला. 3 गोळ्या मारल्यानंतर चौथी गोळी मुन्नाने मोहोळच्या छातीत मारली. या प्रकरणात 24 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं, तर 16 जणांवर मोक्का देखील लावण्यात आला होता. मोहोळचा खून गँग वॉर मधून झाला हे काही दिवसांनी पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुण्यामध्ये झालेल्या या हत्येमुळे पुणे चांगलंच हादरलं होतं. न हात न पाय, खराडीतील नदीपात्रातील तो नुसता धडाचा मृतदेह. डोकं, हातपाय, अवयव नसलेला एका महिलेचा मृतदेह खराडी येथील नदीपात्रात आढळून आला. या मृतदेहाचं शीर धडापासून वेगळं करण्यात आलं होतं. हातपाय देखील कापण्यात आले होते. मात्र नंतर तपासात जे निष्पन्न झालं ते अतिशय धक्कादायक होतं, कारण सख्ख्या भावानेच सख्ख्या बहिणीचा खून केला होता. याचं कारणही अगदी क्षुल्लक होतं. 10x10च्या रूमवरून ही हत्या झाल्याचं नंतर स्पष्ट झालं होतं. पोलिसांनी काढलेली गुंडांची परेड. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिलाच दणका पुण्यातील गुन्हेगारांना दिला. शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं. गजानन मारणे, निलेश घायवळ यांसह अनेक नामचीन गुंड या परेडमध्ये होते. जवळपास 267 गुन्हेगारांची एकत्रित परेड पुणे पोलीस आयुक्तालयात काढण्यात आली होती. पोलीस अधिकाऱ्यावरच करण्यात आला होता कोयत्याने हल्ला. ही घटना ऑगस्ट महिन्यातली आहे. पुणे पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. आरोपीने थेट पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्यात वार केले होते. त्यामुळे हा अधिकारी गंभीररित्या जखमी झाला. एका दिवसातच अगदी 12 तासात या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. संदीप धुनिया. पुणे गुन्हे शाखेने ड्रग्सची देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. तब्बल 4000 कोटींचं मेफेड्रॉन ड्रग पुण्यातून जप्त करण्यात आलं. याच ड्रग रॅकेटचा मास्टर माइंड म्हणजेच संदीप उर्फ सनी धुनिया. तो मूळचा पटण्याचा आहे. 2016 मध्ये संदीप धुनियाला महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या कारवाईत अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्याकडून साधारण 350 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आलं होतं. ही कारवाई देखील कुरकुम MIDCत करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तो ऍक्टिव्ह असल्याचं समोर आलं. येरवडा जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा एकदा हे रॅकेट सुरू केलं. सध्या सनी धुनिया त्याच्या कुटुंबियांसोबत लंडनला राहतो अशी माहिती मिळते. त्यानंतर देशातच नाही तर जगात गाजलेलं प्रकरण म्हणजे पोर्शे कार अपघात. 19 मे 2024 पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात दारूच्या नशेत असणाऱ्या अल्पवयीन तरुणाने 2.5 कोटींच्या पोर्शे कारनं दोघांना चिरडलं. त्यानंतर अवघ्या 12 तासात अल्पवयीन तरुणाला सोडून दिल्याने पुणेकरांनी हे प्रकरण हाती घेतलं आणि मग एकामागे एक अशा अनेकांना यामध्ये आरोपी करण्यात आलं. ज्या ठिकाणी या मुलाने मद्यप्राशन केलं होतं त्या हॉटेल मालकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र शेवटी रईस बापाच्या बिघडलेल्या पोरामुळे आजही या 2 मुलांच्या कुटुंबात आक्रोश व्यक्त केला जातोय. वनराज अंदेकर हत्या प्रकरण. रविवार 1 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 9च्या सुमारास नाना पेठेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज अंदेकर याचा खून झाला. वनराज अंदेकर आणि त्याचा चुलत भाऊ शिवम गप्पा मारत थांबलेले असताना एका दुचाकीवरून 3 जण आले आणि त्यांच्या जवळ असणाऱ्या पिस्तुलातून 5 ते 6 गोळ्या त्यांनी अंदेकर याच्यावर झाडल्या. हा संपूर्ण प्रकार कौटुंबिक वादातून झाल्याचं तपासात समोर आलं. या प्रकरणी जवळपास 15 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती. या हत्येचा धक्कादायक CCTV देखील समोर आला होता. बोबदेव घाटातील घटना नुकतीच घडून गेली. या घटनेने सुद्धा संपूर्ण शहर हादरून गेलं होतं. बोबदेव घाट परिसरात 3 ऑक्टोबरच्या रात्री मित्राबरोबर फिरायला गेलेल्या एका तरुणीला व तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. त्यांना आधी लुटण्यात आलं आणि त्यानंतर मुलाला बांधून तरुणीवर अत्याचार करण्यात आले. यानंतर आरोपी फरार झाले होते. ही घटना घडल्यानंतर तब्बल 9 दिवस आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. त्यानंतर तपासातून 3घांनाही अटक करण्यात आली. वानवडी येथील स्कूल व्हॅन चालकाकडून करण्यात आलेले अत्याचार. वानवडी येथे असणाऱ्या शाळेतील 8 वर्षाच्या 2 मुलींवर त्यांच्याच व्हॅन चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर पुणेकर चांगलेच पेटून उठले होते.
सर्व स्तरातून याच्यावर टीका करण्यात आली. जप्त केलेली व्हॅन देखील संतप्त पुणेकरांनी फोडली होती. त्यानंतर नुकतीच घडलेली पुण्यातली घटना, फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरनं चिरडलं. मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना झोपेतच चिरडलं. पुण्यातील वाघोली परिसरातील ही धक्कादायक घटना होती. या अपघातात एकूण 9 जण जखमी झाले होते. यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला, ज्यात 1 वर्षाची मुलगी आणि 2 वर्षाचा लहान मुलगा देखील होता. पूजा खेडकर प्रकरण. पूजा खेडकर हे नाव ऐकलं तरी तुम्हाला खरंच वेगळं काय सांगायची गरज नाही असं मला वाटतं. महाराष्ट्र संवर्ग प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर सध्या UPSC कोटाच्या बनावट कागदपत्रांमुळे चर्चेत आल्या. खासगी गाडीवर अंबर दिवा लावणं पूजा खेडकर यांना चांगलंच महागात पडलं. UPSC परीक्षा पास होणं, दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे IAS पद मिळवणं असे गंभीर आरोप पूजा खेडकर यांच्यावर लावण्यात आले होते. तर पूजा खेडकर हे नावही अनेक वेगवेगळ्या पद्धतीने लिहून जवळपास 11 ते 12 वेळा त्यांनी परीक्षा दिली होती. अजूनही या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस स्पेशल सेलकडून सुरू आहे. तर या होत्या पुण्यातील वर्षभरातल्या मोठ्या घटना, ज्यामुळे पुणे शहर जे आहे ते हादरून निघालं होतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी पाहत रहा सिविक मिरर.